नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रेरणादायी विचार या सदरा अंतर्गत आपल्या अभ्यासाचा हेतू या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागील काही व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची माहिती आपण घेतलेली आहे, जी की तुमच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशा पद्धतीनं तिचा तुम्ही वापर केलेला आहे। निश्चितच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा यासाठी तुमच्या मनामध्ये अशा पद्धतीचे विचार असणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला या सुट्ट्याच्या कालखंडामध्ये अशा गोष्टीवर विचार करता येईल। आपण पाहतो की आपला हेतू जो असतो तो हेतू निश्चितच जर चांगला असेल तर त्या हेतूपर्यंत जाण्याची प्रेरणा सुद्धा आपल्यामध्ये आपोआपच उत्पन्न होत असते आणि अशा विचाराच्या अशा सर्व गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅकचं नोंद झालं की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येते। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की आपल्याला अभ्यास करायचा असतो, मात्र आपल्याला त्या अभ्यासाचा हेतू समजत नाही की का आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता हा जो काही प्रश्न आहे तोच प्रश्न आपण या ठिकाणी सुरुवातीलाच तुम्हाला दिलेला आहे। तो काय आहे, आपण कशासाठी जगतो आहोत हा जो काही प्रश्न आहे, स्वतःला जर आपण विचारला हाच प्रश्न आपण अभ्यास कशासाठी करतो आहोत याच्यासाठी जरी वापरला तर आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तर मिळून जातात। कारण आपण अभ्यास का करतो आहोत म्हणजेच आपण का जगतो आहोत या प्रश्नाचं एकदा आपल्याला उत्तर मिळालं की आपण आपल्या निश्चित अशा हेतूपर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा आपल्याला नंतरच्या कालखंडामध्ये कामी देत असते। हे साधारणपणे 10वी किंवा 12वी मध्येच तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। 12वी नंतर आपल्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर्सेसला जायचं असतं किंवा आपल्याला प्रवेशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपल्याला शैक्षणिक ज्या काही ब्रँच असतात त्या ब्रँचकडे जायचं असतं। मात्र 10वी नंतर तुमचा काही जे काही ध्येय असेल, काही जो हेतू आहे अभ्यासामागचा तो बऱ्याच अंशी क्लिअर झालेला नसतो, तो सुद्धा क्लिअर करणं गरजेचं आहे। आणि ते जर होत गेलं तर निश्चित आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊन पोहोचू शकतो। म्हणजेच आपला जो काही हेतू आहे तो हेतू साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो। तो प्रयत्न करण्यासाठीच आपल्याला अशा पद्धतीच्या एक प्रेरणादायी विचाराची गरज असते। म्हणजे एकदा आपण कशासाठी जगतो आहोत हे क्लिअर झालं, कशासाठी अभ्यास करत आहोत हे क्लिअर झालं की त्या हेतूसाठी आपल्याला निश्चित प्रयत्न करावे लागतात। त्या प्रयत्नामध्ये आपल्याला आपलं सातत्य आवश्यक आहे आणि हे सातत्य म्हणजे सातत्याने केलेले जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपल्याला आपल्या हेतूपर्यंत घेऊन जातात। मग हा जीवनामधील कोणताही हेतू असो, म्हणजेच आपला व्यवसाय करण्याचा हेतू असो, नोकरी करण्याचा हेतू असो किंवा इतर कुठल्याही पद्धतीचा हेतू असो, तो हेतू त्या हेतूपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे आणि त्या सातत्यासाठीच हा आजचा तुम्हाला प्रेरणादायी विचार दिलेला आहे। कारण आपल्याला तो स्वतःला प्रश्न विचारायचा की आपण हे का करतो आहोत, का जगतो आहोत, का अभ्यास करतो आहोत, हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हेतूपर्यंत पोहोचता येते आणि त्या हेतूपर्यंत पोहोचण्यासाठीच अशा या प्रेरणादायी विचाराच्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या बरोबर कनेक्ट राहा, म्हणजेच तुम्हाला इच्छित हेतूपर्यंत जाता येईल। आजच्या या व्हिडिओचा एवढा हेतू पूर्ण आहे। धन्यवाद।